स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर.पी. मराठी स्टोरीज या चॅनलवर. चला सुरुवात करूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागाला. तर मागच्या भागात आपण पाहिलं की शौर्य आणि मृणालचे काही रोमॅन्टिक क्षण सुरू होते. आता पुढे क्षणाचाही विलंब न करता ती आपल्या खोलीत निघून गेली. तिच्याकडे पाहत शौर्य स्वतःचे केस विस्कटत हसला. ही वेडाबाई मला 2 मिनिटसुद्धा शांतपणे आनंदात राहू देत नाही. थोड्याच वेळात मृणाल जेवणाचं ताट घेऊन आली आणि शौर्याला जेवायला बोलावलं. शौर्य बसताच तिने एका ताटात भात वाढला आणि स्वतःच्या हाताने त्याला भरवू लागली. तो क्षण तिच्यासाठी आयुष्यातील सर्वात आनंदाचा होता. पण लगेचच शौर्याने सांगितलेल्या घटस्फोटाच्या शब्दांची आठवण झाली आणि तिने मनात उगवणाऱ्या सर्व आशा पुन्हा दाबून टाकल्या. शौर्य तिच्या हाताने जेवत होता. जेवता जेवता त्याच्या बोटांचा खोडकर स्पर्श तिच्या हाताला होऊ लागला. मृणालने त्याच्याकडे पाहत हळूच म्हटलं, तुमच्यासाठी तिकडे एक जण वाट पाहत आहे. हे विसरलात का? आणि इथे माझ्याशी रोमॅन्स करायचा विचार करताय? तिचं बोलणं ऐकताच शौर्य हलकंसं हसला आणि आपल्या जागेवरून उठला. शौर्य हसत मृणालकडे पाहत म्हणाला, अगं माझी वेडी बायको, ती अजून माझी पूर्णपणे पत्नी झालेलीच नाही आणि तूही मला सोडून कुठे गेलीस? अजूनही मी तुझ्या गळ्यात बांधलेलं मंगळसूत्र तू लपवून घालतेस? माझ्यावर प्रेम नसतं तर आजही ते मंगळसूत्र घालून फिरली असतीस का? मृणाल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून शौर्य हसत म्हणाला, काय? मी कसं पाहिलं हा विचार करतेस ना? आपण दोघं एकमेकांच्या इतके जवळ आलो होतो की तेव्हाच मला दिसलं. हे ऐकताच मृणाल लाजून गेली. तिने लगेच हातातला चमचा उचलला आणि शौर्याच्या हातावर हलकासा मारला. अगं का मारतेस? मी खरंच सांगतोय, असं म्हणत शौर्य हसत पळू लागला आणि मृणालही त्याच्या मागे धावली. दोघेही पुन्हा जुन्या दिवसांसारखे खोरकडपणे एकमेकांशी खेळू लागले. अनेक वर्षांनी त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा हसणं, मस्करी आणि आनंद परतला होता. बराच वेळ पळापळ करून दमल्यानंतर शौर्य धापा टाकत म्हणाला, अगं एवढ्या वर्षात कराटे शिकलीस का? एवढी कोवई सरडासारखी धुलाई करतेस? खरंच खूप दुखतंय. तेव्हा मृणाला जाणवलं की तीही नकळत त्याच्यासोबत मनमोकळेपणाने हसत खेळत होती. तिने स्वतःला सावरत म्हटलं, बस आता पुरे, चला निघूया, माहीला भेटायला जायचं आहे. ठीक आहे म्हणत दोघेही रुग्णालयाकडे रवाना झाले. रुग्णालयात पोचताच माहीने शौर्याला हसत विचारलं, बाबा आईने काही खोड्या काढल्या नाहीत ना? तुमची नीट काळजी घेतली ना? शौर्य हसत म्हणाला, काळजी घेतली ग, पण तू घरी आल्यानंतर तुझी आई अजून व्यवस्थित होईल. उद्या सकाळी आपण आपल्या घरी जाणार आहोत. तिथे तुला आजोबा, आजी आणि अभि सगळे भेटतील. हे ऐकताच मृणाल हळूच म्हणाले, आणि तिथे तुला एक छोटी आईसुद्धा भेटेल. क्षणात शौर्य तिच्याकडे वळला, जरा जपून बोल. या सगळ्यांची शिक्षा तुला एकत्रित नंतर देतो. हे ऐकताच मृणालने लाजत चेहरा दुसरीकडे वळवला. विजय आणि माही दोघेही त्यांचं बोलणं ऐकून हसू लागल्या. दुसरीकडे सिद्धार्थ आपली कार भरधाव वेगाने चालवत कुठेतरी जात होता. तो इतक्या घाईघाईने घरातून बाहेर पडताना पाहून सोनियाच्या मनात संशय आला. तिनेही दुसरीकडे कार काढली आणि त्याच्या नकळत त्याचा पाठलाग सुरू केला. काही वेळाने सिद्धार्थ एका निर्जन ठिकाणी पोहोचला. गाडीतून उतरून त्याने आजूबाजूला बारकाईने नजर फिरवली. तेवढ्यात आतून एक आवाज आला, सरळ आत ये. सिद्धार्थ त्या आवाजाच्या दिशेने चालत गेला. आत जाण्यापूर्वी त्याने मात्र सावधगिरी म्हणून आपल्या मोजामध्ये एक पिस्तूल लपवून ठेवली होती. आत गेल्यावर त्याला तिथे 3 माणसं दिसली. त्यापैकी एक जण हसत म्हणाला, ये मेवण्या. हे ऐकताच सिद्धार्थचा चेहरा रागाने लाल झाला. तो त्याच्याकडे रोखून पाहू लागला. तो माणूस मात्र हसतच म्हणाला, अरे एवढा राग का करतोयस? मी काही चुकीचं बोललो का? तुझ्या बहिणीला एक मुलगा आहे. त्या मुलाला शौर्यचा मुलगा म्हणून सांगून तू आणि तुझी बहीण मिळून संपूर्ण देशमुख कुटुंबाला फसवत आहात. पण त्या मुलाचा खरा जैविक बाप मी आहे. मग नात्याने तू माझा मेवणाच झालास ना? हे सगळं सिद्धार्थच्या मागोमाग आलेली सोनिया लपून उभी राहून ऐकत होती. तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आत रवी उभा होता. रवीला पाहताच सिद्धार्थच्या चेहऱ्यावर संताप उमटला. तर बाहेर लपून सगळं पाहत असलेल्या सोनियाने रवीला पाहताच मनात म्हटलं, हा इथे कसा? शेवटचं तर हा मृणालला पळवून नेणार आहे असं सांगून गायब झाला होता. आता हा सिद्धार्थला इथे का बोलावतोय?
ती शांतपणे लपून त्यांचं बोलणं ऐकू लागली. रवी सिद्धार्थकडे पाहून हसत म्हणाला, काय मेवण्या, मी मागितलेले पैसे आणलेस ना? सिद्धार्थने रागाने त्याच्याकडे बॅग फेकली. रवी पुन्हा हसत म्हणाला, मी तुला मेवणा का म्हणतोय हेच ना विचार करतोयस? तुझ्या बहिणीच्या मुलाचा खरा बाप मी आहे, मग नात्याने तू माझा मेवणाच झालास. हे शब्द ऐकताच बाहेर उभी असलेल्या सोनियाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचं हृदय अक्षरशः तुकडे तुकडे झालं. तिला अशा सत्याची अजिबात अपेक्षा नव्हती. सिद्धार्थ संतापाने रवीच्या अंगावर धावून गेला. त्याने त्याच्या शर्टाची कॉलर पकडत गुरगुरत विचारलं, अरे नीच माणसा, माझ्या बहिणीला हात लावायची हिंमत झालीच कशी तुझी? कित्येक दिवसांपासून मी तुला शोधत होतो. आज तू स्वतःहून माझ्या हातात सापडलास. रवी घाबरला नाही. तो शांतपणे म्हणाला, मेवण्या, आधी त्या दिवशी नेमकं काय झालं ते पूर्ण ऐक, मग हवं ते कर. हा सगळा प्लॅन तुझ्या बहिणीचाच होता, फक्त थोडा फसला. असं म्हणत त्याने मृणाल आणि शौर्याच्या लग्नापूर्वी घडलेली संपूर्ण घटना सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी रवी ऑफिसमध्ये असताना सोनियाचा त्याला फोन आला होता. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून तो एका निर्जन जागी जाऊन फोन उचलतो. सोनिया थेट मुद्द्यावर आली. रवी, काहीही करून मृणालला लग्नाआधी पळवून ने. तिच्याकडून तिच्या हस्ताक्षरात लिहून घे की तिला हे लग्न मान्य नाही. रवीने खोळकर हसत विचारलं, ठीक आहे मॅडम, आम्ही तिला पळवून नेतो, पण फक्त पळवून न्यायचं की त्यापुढेही काही? सोनियाचा आवाज निर्दयी झाला. अरे, तिचं तुला जे करायचं असेल ते कर. किती जणांनी मिळून तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तरी मला काही फरक पडत नाही. मला फक्त एवढंच पाहिजे की तिचं शौर्यसोबत लग्न होता कामा नये. समजलं? ठीक आहे मॅडम. फोन ठेवताच रवी घाणेरडं हसला. बाई असून अशी भाषा बोलते, पण आज तर मृणाल आपल्यासाठी मेजवानीच ठरणार. त्याने लगेच मोबाईल काढला आणि आपल्या मित्रांना फोन केला. त्यानंतर मृणालचा फोटो त्यांना व्हॉट्सॲपवर पाठवण्याचा प्रयत्न केला. 2 मिनिटातच त्याच्या मित्रांचा फोन आला. अरे, फोटो आलाच नाही. रवीने मोबाईल तपासला. नेटवर्कच्या अडचणीमुळे फोटो पाठवला गेला नव्हता. तो म्हणाला, मी फोटो पाठवलाय, बहुतेक व्हॉट्सॲपची काही समस्या आहे, थोड्या वेळात पोहोचेल. तोपर्यंत तुम्ही तिला नीट उचलून घ्या. आपण नेहमी जिथे मुलींना घेऊन जातो तिथेच तिला ठेवा. मी ऑफिसमधून लवकर निघतो. असं म्हणत तो तिथून निघून गेला. पण त्याचं संपूर्ण संभाषण मागून वैशू ऐकत होती. हे ऐकताच ती हादरली. रवी गेल्यानंतर ती लगेच त्याच्या मोबाईलकडे गेली आणि मृणालचा फोटो डिलीट करून टाकला. मग ती स्वतःशीच म्हणाली, आता जर कोणताच फोटो गेला नाही तर त्यांना संशय येईल. त्यापेक्षा क्षणाचाही विलंब न करता तिने फेसबुकवरून सोनियाचा फोटो काढला आणि त्याच नंबरवर पाठवून दिला. काही वेळातच रवीच्या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे संपली. वैशूने घाईघाईने मृणालला फोन केला, पण त्यावेळी मृणाल ब्युटी पार्लरमध्ये असल्यामुळे तिचा मोबाईल सायलेंट मोडवर होता. तिने मग शौर्यला फोन केला, पण त्यानेही फोन उचलला नाही. शेवटी आता थेट जाऊनच त्यांना सगळं सांगावं लागेल, असं ठरवून वैशू घाईघाईने त्यांना शोधायला निघाली. रवीच्या माणसांना सोनियाचा फोटो मिळताच त्यांच्यातला एक जण हसत म्हणाला, अरे, तिचा फोटो आला रे, बघ ना, दिसायला एखाद्या हिरोईनसारखी आहे. आज तर आपल्या बॉसची लॉटरी लागणार. ते शौर्याच्या बंगल्यापासून थोड्याच अंतरावर एका आडोशाला लपून उभे राहिले. थोड्याच वेळात सोनियाची कार तिथे येताना दिसली. अरे, हीच ती, एक जण ओरडला. क्षणात त्यांनी तिच्या कारचा रस्ता अडवला. सोनियाने ब्रेक लावला आणि रागाने कारमधून खाली उतरली. अरे मूर्खांनो, रस्त्याच्या मधोमध गाडी अडवायची अक्कल नाही का? बाजूला व्हा, ती संतापाने म्हणाली. ती वळून निघणार इतक्यात त्यांच्यातला एक जण तिच्या मागून अलगद आला. त्याने तिच्या नाकावर बेशुद्ध करणाऱ्या औषधाने भिजवलेला रुमाल घट्ट दाबला. काही क्षणांतच सोनियाची शुद्ध हरपली. त्या गुंडांनी तिला उचलून त्यांच्या कारमध्ये टाकलं आणि भरधाव वेगाने तिथून निघून गेले. त्याचवेळी शौर्याच्या बंगल्यात असलेला सिद्धार्थ सहज बाल्कनीत आला. खाली घडणारा हा प्रकार पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो क्षणाचाही विलंब न करता खाली धावत आला आणि त्या कारच्या मागे स्वतःची कार घेऊन निघाला. काही अंतरावर सिग्नल लागला. वाहतूक थांबल्यामुळे सिद्धार्थची कार ट्रॅफिकमध्ये अडकली. अधीर झालेला सिद्धार्थ कारमधून खाली उतरला आणि त्या कारच्या दिशेने वेड्यासारखा धावू लागला. पण तोपर्यंत ती कार त्याच्या नजरेआड झाली होती. निराश होऊन तो पुन्हा आपल्या कारजवळ आला आणि अक्षरशः वेड्यासारखा सोनियाचा शोध घेऊ लागला.
दरम्यान रवीच्या माणसांनी सोनियाला त्याने सांगितलेल्या एका निर्जन फार्म हाऊसमध्ये आणून ठेवले आणि त्याला फोन केला. रवी त्यावेळी एका ड्रग्ज पुरवठादाराकडे गेला होता. त्याने स्वतःला अंमली पदार्थांचं इंजेक्शन घेतलं आणि विकृत हसत म्हणाला, अरे मित्रा, आज मी एक मोठा खेळ खेळणार आहे. एक इंजेक्शन पुरेसं नाही, अजून एक दे. तो आधीच प्रचंड नशेत होता, तरीही दुसरे इंजेक्शन घेऊन तो त्या फार्म हाऊसकडे निघाला. आत येताच तो डगमगत आपल्या माणसांकडे पाहून म्हणाला, मित्रांनो, खूप धन्यवाद. मोठी शिकार पकडली आहे तुम्ही. हा आपला खास मित्र आहे. तुम्हा सगळ्यांना स्वर्गात पोहोचवेल. अरे मित्रा, अजून एक इंजेक्शन दे. ड्रग्ज विकणारा माणूस घाबरत म्हणाला, बॉस, आता यापुढे अजिबात इंजेक्शन घेऊ नका. आधीच तुम्ही खूप नशेत आहात. रवी विकृत हसत म्हणाला, नाही, एका मुलीला कधीच विसरता येणार नाही असा आनंद द्यायचा आहे. फक्त अजून एक. अखेर त्याने आणखी एक इंजेक्शनही घेतलं. पूर्णपणे नशेत बुडालेला रवी डगमगत त्या खोलीत शिरला. तो सोनियाजवळ येऊन उभा राहिला, पण त्याला नीट डोळेही उघडता येत नव्हते. नशेतच तो पुटपुटला, अगं, नशेची धुंदी एका बाजूला आणि तुझी धुंदी दुसऱ्या बाजूला हवी आहे मला, असं म्हणत तो तिच्यावर कोसळला. त्यानंतर त्याने बेशुद्ध आणि स्वतःचा बचाव करू न शकणाऱ्या सोनियावर अत्यंत अमानुष अत्याचार केला. तिची शुद्ध येईपर्यंत तिच्यावर झालेल्या त्या क्रूर अत्याचाराने तिचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. काही तास उलटल्यानंतर रवीची नशा हळूहळू उतरू लागली. तो सावकाश उठला आणि आपल्या शेजारी पडलेल्या मुलीकडे पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो घाबरून मागे सरकत खालीच कोसळला. डोळे चोळत पुन्हा एकदा पाहिलं तर सोनिया पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत बेशुद्ध पडली होती. त्याने घाईघाईने समोर ठेवलेला व्हिडिओ कॅमेरा उचलून तपासला. त्यात मृणाल समजून त्याने सोनियाचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचं पाहताच त्याने स्वतःच्याच डोक्यावर हात मारून घेतला. तो संतापाने बाहेर आला. बाहेर त्याचे साथीदार अजूनही नशेत पडले होते. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारत तो ओरडला, अरे मूर्खांनो, मी कोणाला पळवून आणायला सांगितलं होतं आणि तुम्ही कोणाला उचलून आणलत? त्यातील एक जण म्हणाला, अरे, तूच तर या मुलीचा फोटो पाठवला होता. रवीने घाईघाईने मोबाईल उघडून पाहिला. त्यात खरंच सोनियाचाच फोटो पाठवलेला होता. काय करावं हेच त्याला सुचेनासं झालं. तेवढ्यात त्याच्या एका साथीदाराने हसत विचारलं, मित्रा, मजा आली ना? तू काढलेला व्हिडिओ आम्हालाही दाखव, आम्ही पण थोडी मजा घेऊ. हे ऐकताच रवीचा संताप अनावर झाला. त्याने त्याच्या कानशिलात जोरदार थप्पड मारली. अरे वेड्या, आपल्याला ही मुलगी पळवायची नव्हती. मृणालला पळवायला सांगितलं होतं. हीच सोनिया मृणालला पळवण्याचा कट रचत होती. आता ही शुद्धीवर आली आणि तिने आपल्याला या अवस्थेत पाहिलं तर आपल्याला जिवंत सोडणार नाही. दुसरा माणूस घाबरत म्हणाला, आता काय करायचं रवी? रवी काही क्षण विचारात पडला. मग एक योजना आखत तो पुन्हा आत गेला. त्याने सोनियाला कपडे घालून दिले. तिला उचलून कारमध्ये बसवलं आणि बाकीच्यांकडे पाहत म्हणाला, ऐका, हिला कोणालाही कळू न देता तिच्या घरी सोडून येऊ. माझ्यासोबत फक्त एक जण येईल. बाकीचे सगळे उद्यापर्यंत हे शहर सोडून निघून जा. ते सोनियाला घेऊन तिच्या घराजवळ पोहोचले. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून रवी भिंत ओलांडून आत गेला. त्याने मुख्य दरवाजा उघडला. सोनियाला तिच्या खोलीत नेऊन पलंगावर झोपवलं आणि दोघेही तिथून पळून गेले. दुसरीकडे सिद्धार्थ वेड्यासारखा कार चालवत होता. त्याच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात रस्त्यात एका तरुणीने हात दाखवून कार थांबवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण ती थेट कारसमोर येऊन उभी राहिली. सर, प्लीज, खूप महत्त्वाचं काम आहे. मला पुढच्या मुख्य रस्त्यावर सोडाल का? ती हात जोडून विनवू लागली. आधीच संतापलेल्या सिद्धार्थने अनिच्छेने म्हणाला, बस. ती कारमध्ये बसताच कोणाला तरी फोन लावण्याचा प्रयत्न करू लागली. सर, कृपया थोडं वेगात चला. माझ्या मैत्रिणीला काही लोक पळवून नेणार आहेत. मला तिला आधीच सावध करायचं आहे. छे, एक मुलगी इतकी नीच कशी वागू शकते? शौर्य सरांनी त्या सोनियाला चांगलाच धडा शिकवायला हवा. हे ऐकताच सिद्धार्थने अचानक ब्रेक दाबला. तो रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, आत्ता तू कोणाचं नाव घेतलंस? सोनिया सर. सोनियाला काय झालंय? त्याने कडक आवाजात विचारलं. ती घाईघाईने म्हणाली, सर, तिने माझी मैत्रीण मृणाला पळवण्यासाठी माणसं लावली होती. मी माझ्या मैत्रिणीच्या फोटोऐवजी सोनियाचाच फोटो त्यांना पाठवला.
पण तरीही मला तिला सावध करायला हवं. प्लीज लवकर चला. हे ऐकताच सिद्धार्थचा राग अनावर झाला. त्याने वैशालीच्या गालावर जोरदार थप्पड मारली. ती गालावर हात ठेवून थरथरत त्याच्याकडे पाहू लागली. सिद्धार्थ दात ओठ खात म्हणाला, माझ्या बहिणीच्या या अवस्थेला तूच जबाबदार आहेस. सोनियाला काही झालं असेल तर तुझ्या घरातला एकही माणूस जिवंत राहणार नाही. सिद्धार्थ सोनियाचा भाऊ आहे. हे ऐकताच वैशालीच्या लक्षात आलं की आपण नकळत सगळं सत्य त्याच्यासमोर उघड केलं आहे. सिद्धार्थाने तिला कुठेही उतरू दिलं नाही. तिला सोबत घेऊन तो सोनियाचा शोध घेत राहिला. त्याच्या प्रचंड रागामुळे वैशाली पूर्णपणे गप्प बसली होती. शेवटी सिद्धार्थने कार घराकडे वळवली. घरी पोहोचल्यावर त्याने आधीच एका परिचित महिला डॉक्टरला बोलावून घेतलं होतं. वैशालीने सहज मागे वळून पाहिलं तर सोनिया पलंगावर बेशुद्ध पडलेली दिसली. ती लगेच म्हणाली, सर, तुमची बहीण कुठेही गेलेली नाही. त्या आतच झोपले आहेत. हे ऐकताच सिद्धार्थ धावत तिच्याजवळ गेला. बेशुद्ध पडलेल्या सोनियाला पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. थोड्याच वेळात डॉक्टरही तिथे पोहोचले. दरम्यान सिद्धार्थाने आधी फोन केलेले त्याचे 4 विश्वासू माणसंही आली होती. त्याने वैशालीकडे बोट दाखवत आदेश दिला, ही कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते, यावर 24 तास लक्ष ठेवा आणि प्रत्येक माहिती मला द्या. ही जर माझ्या बहिणीबद्दल कोणाशीही बोलली किंवा तिचं बोलणं कोणी ऐकलं तर ऐकणाऱ्यालाही संपवा, तो कोणीही असो. आणि तो वैशालीकडे रोखून पाहत म्हणाला, लक्षात ठेव, सोनियाबद्दल तू जर कुणासमोर तोंड उघडलंस तर तुझं बोलणं ऐकणारा माणूस जिवंत राहणार नाही. आता निघ. घाबरलेली वैशाली तिथून निघून गेली. मात्र सिद्धार्थच्या 2 माणसांनी तिचा गुप्तपणे पाठलाग सुरू केला. महिला डॉक्टरांनी सोनियाची तपासणी केली. काही वेळाने त्या बाहेर येऊन सिद्धार्थला गंभीर आवाजात म्हणाल्या, सिद्धार्थ, सोनियाला खूप जास्त प्रमाणात गुंगीचं औषध देण्यात आलं आहे. त्यामुळे ती लगेच शुद्धीवर येणार नाही. आणि अजून एक गोष्ट, तिच्यावर कोणीतरी लैंगिक अत्याचार केला आहे. त्यातही ती बेशुद्ध अवस्थेत असतानाच हे सगळं घडलंय. हे ऐकताच सिद्धार्थच्या डोळ्यात संतापाने रक्त उतरलं. त्याने स्वतःचा राग कसाबसा आवरत डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर, जे काही तिच्यासोबत घडलं त्याची तिला काहीच आठवण राहणार नाही, असं काही करता येईल का? डॉक्टर आश्चर्याने म्हणाल्या, का सिद्धार्थ, पोलिसात तक्रार दाखल करणार नाही का? सिद्धार्थने वेदनाने भरलेल्या आवाजात उत्तर दिलं, नाही डॉक्टर, माझ्या बहिणीला जर हे सत्य कळलं तर ती स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून बसेल. कृपया काहीतरी करा. डॉक्टर काही क्षण विचारात पडल्या. ठीक आहे सिद्धार्थ, मी तिला एक इंजेक्शन देते. त्यामुळे पुढचे 2 दिवस तिच्या शरीराला वेदना जाणवणार नाहीत आणि तिची तब्येत नेहमीप्रमाणेच असल्यासारखी वाटेल. सिद्धार्थने कृतज्ञतेने म्हटलं, खूप खूप धन्यवाद डॉक्टर. डॉक्टरांनी सोनियाला इंजेक्शन दिलं आणि तिथून निघून गेल्या. त्यांच्या जाण्यानंतर सिद्धार्थने आपल्या माणसांकडे पाहत आदेश दिला, ऐका, शौर्य काय करतोय, कुठे जातो यावर सतत लक्ष ठेवा आणि ही पिस्तूल तुमच्याजवळ ठेवा. त्याची माणसं मान डोलावत तिथून निघून गेले. ते सगळे गेल्यावर सिद्धार्थने मृणालला फोन लावला. फोन लागताच तो थंड पण विषारी आवाजात म्हणाला, मृणाल, तुला शौर्यापासून दूर करीन असं मी सांगितलं होतं. आज माझी बहीण ज्या अवस्थेत आहे त्याला तूही कारणीभूत आहेस. आता यापुढे तू आणि शौर्य कधीच एकत्र येऊ शकणार नाही. तो क्षणभर थांबला आणि पुढे म्हणाला, मी तुला शौर्यापासून इतकं दूर नेईन की त्याच्याच हातून माझ्या बहिणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला त्याला लावीन. आणि त्यासाठी तुझी सर्वात मोठी कमजोरी, तुझाच नवरा, त्यालाच मी माझ्या खेळातील प्यादं बनवणार आहे. आता माझा खेळ बघ. यापूर्वी सोनियाबाबतचं सत्य सिद्धार्थला कळाल्यानंतर त्याने शौर्यला ठार मारण्याची धमकी देत मृणालला शौर्याशी होणारं लग्न थांबवायला भाग पाडलं होतं. शौर्याला काही झालं तर, या भीतीने मृणाल लग्नमंडप सोडून निघून गेली होती. आताचा काळ. रवी विक्रमकडे पाहत उपासाने हसतो, काय रे मित्रा, मी सांगितलेला सगळा भूतकाळ ऐकून झालं, तूही त्यात हरवून आलास. आता सांग, मी मागितलेले पैसे आणलेस का? नाही आणलेस तर तुझ्या बहिणीचं सत्य संपूर्ण शहरात पसरवायला मला वेळ लागणार नाही. तो मोठ्याने हसू लागला. सिद्धार्थ संतापाने बंदूक उचलण्यासाठी खाली वाकला, पण त्या क्षणी कुठून तरी झाडलेली गोळी थेट रवीच्या छातीत जाऊन घुसली. गोळी झाडणारे दुसरे कोणी नसून स्वतः सोनिया होती. हे पाहून सिद्धार्थ अवाक झाला. सोनियाने मात्र त्याच्याकडे संतापाने पाहिलं. रवीचे साथीदार लगेच दोघांनाही घेरून उभे राहिले.
सोनिया शांत पण धोकादायक आवाजात म्हणाली, अरे, या माणसामुळे तुम्हाला काय मिळालं? माझं ऐकलं तर तुम्हाला हवे तेवढे पैसे मी देईन, आणि नाही ऐकलत तर याला जसं गोळी घातली तसंच तुम्हालाही एकामागून एक गोळ्या घालेन. तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ देते, विचार करा. ते सगळे आपापसात काही क्षण कुजबुजले. मग त्यांच्यातला एक जण पुढे येत म्हणाला, मॅडम, तुम्ही सांगाल तसं आम्ही करू. सोनिया निर्विकारपणे म्हणाली, ठीक आहे. याचा मृतदेह कुठेतरी दूर नेऊन टाका. काम व्यवस्थित पूर्ण करा, मग येऊन पैसे घेऊन जा. इतकं बोलून ती बाहेर निघून गेली. सिद्धार्थही तिच्या मागे धावत आला. सोनिया, त्याचा आवाज ऐकताच ती मागे वळली. तिच्या डोळ्यातला भयंकर संताप पाहून सिद्धार्थ एक क्षणभर घाबरला. सोनिया रागाने ओरडली, गप्प बस. इतकं मोठं सत्य तुला माहीत असूनही तू इतके दिवस माझ्यापासून लपवलंस. अभि हा शौर्याचा मुलगा नाही. हे जर त्याला आधीच कळालं असतं तर तो मला सोडून गेला असता. पण मी तसं होऊ देणार नाही. मला शौर्य हवाच आहे. ती दातोट खात पुढे म्हणाली, आत्तापर्यंत प्रत्येक वेळी मी इतरांवर विश्वास ठेवून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण आता ती चूक पुन्हा कधीच करणार नाही. पुन्हा एकदा माझ्या आणि शौर्याच्या मध्ये ती नोकराणी मृणाली येणार नाही. आणि त्यासाठी मी आता एक मोठा निर्णय घेतलाय. इतकं बोलून सोनिया स्वतःच्या कारमध्ये बसली आणि भरधाव निघून गेली. सिद्धार्थही तिच्या मागोमाग निघाला. सोनियाची कार थेट शौर्याच्या घरासमोर येऊन थांबली. ती धडधडत घरात शिरली आणि हॉलमध्ये उभी राहून मोठ्याने ओरडली, अभिनव, अभिनव. खेळत असलेला अभिनव धावत तिच्याजवळ आला. तिचा आवाज ऐकून घरातील सगळेच बाहेर आले. शांती तिच्याकडे पाहत म्हणाली, काय झालं सोनिया? इतक्या मोठ्याने का ओरडते आहेस? 1 मिनिट काकू, असं म्हणत सोनियाने हातातल्या कॅनमधलं पेट्रोल स्वतःच्या अंगावर आणि अभिनवच्या अंगावर ओतलं. हे पाहून सगळेच घाबरले. सर्वांनी मिळून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. राजेंद्र देशमुख संतापाने म्हणाले, सोनिया, तुला वेड लागलंय का? काय करते आहेस तू? काही शहाणपण आहे की नाही? सोनिया कडवट हसली, हो काका, मला वेडच लागलंय. तुमच्या मुलामुळे आणि या घरातल्या सगळ्यांमुळे मला लवकरच खरंच वेड लागेल. तेवढ्यात अमृता आजी पुढे आल्या. आधी शांत हो. नेमकं काय झालं ते सांग. सोनियाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आता अजून काय व्हायचं बाकी आहे आजी? मला आणि माझ्या मुलाला या घरात खरंच आधार आहे का? अभिनवला तुम्ही या घराचा नातू म्हणून स्वीकारलात, पण मी आजही मला या घरची सून म्हणून स्वीकारलं नाही. ती हुंदके देत पुढे म्हणाली, कितीतरी वर्षांपूर्वी निघून गेलेल्या एका मुलीची आठवण काढत तुम्ही माझा आणि माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. तिने जमिनीवर पडलेली काडीपेटी उचलली. उद्या शौर्य घरी येणार आहे. उद्याच माझं आणि त्याचं लग्न लावा, नाहीतर ही आग लावून मी आणि माझा मुलगा दोघंही स्वतःला संपवून टाकू. हे बोलून ती खाली बसली आणि डसाडसा रडू लागली. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. सोनियाची अवस्था पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. राजेंद्र देशमुख शेवटी गंभीर आवाजात म्हणाले, रडू नकोस बाळ. माझ्या मुलाच्या चुकीची शिक्षा तुला का मिळावी? उद्याच तुझं आणि शौर्याचं लग्न होईल. मग त्यांनी घरातील मंडळींकडे पाहत आदेश दिला, सुनील आणि सिद्धार्थ, तुम्ही दोघांनी लग्नाची सगळी तयारी करा. हे ऐकताच सोनियाने सिद्धार्थकडे पाहून एक विजयी स्मित केलं. सिद्धार्थनेही तिच्याकडे पाहून हलकंसं हसू दिलं. दरम्यान बंगळुरूमध्ये रुग्णालयातून माहीला डिस्चार्ज देण्यात आला. तिला घरी आणल्यानंतर सगळे शौर्याच्या घरी जाण्याची तयारी करू लागले. विजी दोघांचं सामान बॅगेत भरत होती. शौर्यने तिच्याकडे पाहून विचारलं, काय, फक्त या दोघांचेच कपडे भरले आहेत? तुझे कपडे कुठे आहेत? ती आश्चर्याने म्हणाली, माझे कपडे कशाला? शौर्य हसत म्हणाला, आत्ताच तू म्हणाली होतीस ना, माझी बहीण म्हणजे तुझीही बहीण. मग माझी बहीण माझ्यासोबतच राहणार. असं म्हणत तो जाऊन टी व्ही पाहत बसलेला माहीजवळ बसला. विजीने मृणालकडे पाहिलं. मृणाल फक्त हसली आणि शांतपणे विजीचेही कपडे बॅगेत ठेवू लागली. तेवढ्यात टी व्हीवरील बातम्या सुरू झाल्या. बातमी वाचणारी निवेदिका म्हणत होती, प्रसिद्ध उद्योगपती गौतम यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते सध्या कोमामध्ये आहेत. तसेच त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेवर त्यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचंही तपासात समोर आलं आहे. ही बातमी ऐकताच मृणालने संशयाने शौर्यकडे पाहिलं. मात्र शौर्यला जणू काहीच माहिती नसल्यासारखा तो शांतपणे बसून होता. थोड्याच वेळात तिघेही विमानतळावर पोहोचले. योग्य वेळी त्यांनी विमानात प्रवेश केला आणि आपापल्या जागेवर बसले.
माहीचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे ती खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आश्चर्याने पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस कुतूहल पाहून शौर्य आणि मृणाल दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. दरम्यान शौर्य आणि सोनियाच्या लग्नासाठी देशमुख कुटुंबाच्या घरात जोरदार तयारी सुरू होती. संपूर्ण घर फुलांनी आणि दिव्यांनी सजवलं जात होतं. सोनिया तिच्या खोलीत नवरीसारखी सजत होती. तेवढ्यात सिद्धार्थ आत आला. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, सोनिया, काय भाऊ, तू इतक्या आत्मविश्वासाने लग्नाची तयारी करते आहेस, पण शौर्य येऊन हे लग्न मान्यच केलं नाही तर? सोनिया हलकंसं हसली. त्याचीही तयारी मी आधीच करून ठेवली आहे भाऊ. तुम्ही कोणतीही काळजी करू नका. तिच्या चेहऱ्यावर अचानक कठोर भाव उमटले. अभिनवचा बाबा फक्त आणि फक्त माझा शौर्यच आहे. आता आमच्या तिघांच्या आयुष्यात जो कोणी आडवा येईल त्याला मी जिवंत सोडणार नाही. तिच्या डोळ्यांतील वेळसर निर्धार पाहून सिद्धार्थ काही क्षण शांत उभा राहिला. शौर्य, मृणाल, माही आणि विजय या तिघींना घेऊन विमानतळावरून कारने निघाला. अजय त्याला सतत फोन करत होता, पण शौर्यने एकदाही फोन उचलला नाही. मनातच तो विचार करू लागला, हा आता इतके फोन का करत असेल? कदाचित विजीला सोबत आणलंय का हेच विचारायचं असेल. घरी गेल्यावरच त्याच्याशी बोलतो. तेवढ्यात मृणाल हळूच म्हणाली, आई का? हं, बोल. मला आईला भेटायचं आहे. शौर्यने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची काळजी त्याच्या नजरेतून सुटली नाही. त्याने काहीही न बोलता कारचं स्टेअरिंग सरळ मृणालच्या घराकडे वळवलं. कार थांबताच मृणाल घाईघाईने घरात शिरली. तेव्हा समीर गेला होता आणि विक्रम कामावर जाण्यासाठी तयार होत होता, तर सुमनजी त्याच्यासाठी जेवण वाढत होत्या. आई, हा आवाज ऐकताच सुमनजीने मागे वळून पाहिलं. समोर मृणाल उभी होती. क्षणात तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती भराभर मृणालजवळ आली आणि तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली. हे पाहताच विक्रम धावत आला आणि सुमनजीला थांबवत म्हणाला, ताई काय करतेस? ती किती दिवसांनी घरी आली आहे. तिला का त्रास देतेस? सुमन रडतच म्हणाली, मी तिला त्रास देते? हिनेच तर आपल्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तुझ्याशी हिचं लग्न लावून द्यायचं स्वप्न पाहिलं होतं, पण ते झालं नाही. तेव्हाही आपण सगळे दुःखी झालो. नंतर वाटलं निदान तिने निवडलेल्या आयुष्यात तरी ती सुखी राहील, पण तेही तिने स्वतःच्या हाताने नष्ट करून टाकलं. ती खाली बसून डसाडसा रडू लागली. बाप नसलेल्या मुलीला नीट संस्कार देऊ शकले नाही असंच सगळं गाव मला बोलतंय. तेवढ्यात एका छोट्याशा हाताने तिचे अश्रू पुसले. सुमनजींनी वर पाहिलं. समोर माही उभी होते. विक्रम आणि सुमन दोघेही तिच्याकडे पाहू लागले. माही निरागसपणे म्हणाली, रडू नका आजी, माझी आई कधीच चुकीचं काही करत नाही. हे ऐकताच सुमनजीने माहीला मिठी मारली आणि आणखी रडू लागली. विक्रमने मृणालकडे पाहिलं. ती हसत म्हणाली, ही माझी मुलगी माही. हे ऐकताच विक्रमच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्याने माहीला उचलून घेतला आणि प्रेमाने तिच्या गालावर चुंबन घेत म्हणाला, अरे वा, माझ्या लाडक्या मृणालची एवढी मोठी मुलगी झाली. मृणाल त्याच्या जवळ आली. डोळ्यात अश्रू आणत ती म्हणाली, मी तुला खूप त्रास दिला ना? तुला माझा कधीच राग आला नाही का? हे बोलताच ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. विक्रम तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, तू कधीच चुकीचं वागू शकत नाही. आम्ही तुला तसे संस्कारच दिले नाहीत. हे सगळं पाहून शौर्याच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. विक्रमने त्याच्याकडे पाहत विचारलं, या सगळ्या गडबडीत तुमचं स्वागतच करता आलं नाही. पण ही कोण? शौर्य हसत विजीकडे बोट दाखवत म्हणाला, ही माझी दुसरी बहीण आहे. हे ऐकताच विजीच्या डोळ्यात पाणी आलं. मग शौर्याने सुमनला संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. काकू, मृणालने माझ्यासाठीच हे लग्न मोडलं. सगळं ऐकल्यानंतर विक्रम मृणालकडे पाहत म्हणाला, एवढ्या मोठ्या संकटातही तुला मी आठवला नाही का? मृणाल अपराधीपणे म्हणाली, मला माफ कर विकी. शौर्य म्हणाला, ठीक आहे विक्रम, मृणालला तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं म्हणून तिला इथे घेऊन आलो. आता आम्ही आमच्या घरी निघतो. सुमनजी लगेच म्हणाली, बाळा, माझी मुलगी आणि नात थोडा वेळ इथेच राहू दे ना. शौर्य नम्रपणे म्हणाला, काकू, अजून आमच्या घरी यांच्याबद्दल कोणालाच काही माहिती नाही, पण मी वचन देतो तिकडे सगळ्यांना सत्य सांगितल्यावर एखाद्या दिवशी मृणाल आणि माहीला पूर्ण दिवसासाठी तुमच्याकडे सोडून जाईन. मृणाल आईचा हात हातात घेत म्हणाली, हो आई, आता मी आणि माही कायम तुझ्याजवळच असणार आहोत, पण सध्या आम्ही निघतो. असं म्हणत तिने शौर्यकडे पाहिलं आणि सगळे निघाले. कार चालवत असताना शौर्य मनातच हसला.
खूप बोलतेस ना तू, पण खरं सत्य समजल्यानंतर तुला अशी शिक्षा देईन की आयुष्यभर लक्षात राहील. काही वेळातच ते देशमुखांच्या बंगल्याजवळ पोहोचले. संपूर्ण बंगला फुलांनी आणि रोषणाईने सजलेला पाहून शौर्य थोडा चकित झाला. विजी आश्चर्याने म्हणाली, दादा, घरी काही कार्यक्रम आहे का? शौर्य गोंधळून म्हणाला, मलाही काहीच माहिती नाही. मृणाल आणि माहीला घेऊन येतोय हेही मी घरात कुणालाच सांगितलं नव्हतं. चला आज जाऊन पाहू. त्याने कारचा हॉर्न वाजवला आणि गाडी आत घेतली. घरात हॉर्नचा आवाज ऐकताच सोनिया सिद्धार्थकडे पाहत म्हणाली, भाऊ, बहुतेक शौर्य आला. चला खाली जाऊ. घरातील सगळेजण खाली आले. तेवढ्यात शौर्य कारमधून उतरला. एक हातात मृणालचा हात आणि दुसऱ्या हातात माहीला घेऊन तो घरात प्रवेश करू लागला. मृणालला पाहताच घरातले सगळेच जण आश्चर्यचकित झाले. पण सोनियाच्या चेहऱ्यावर मात्र संताप स्पष्ट दिसत होता. ती भराभर पायऱ्या उतरून खाली आली. मृणालचा हात पकडून तिला ओढत म्हणाली, कशासाठी परत आलीस या घरात? मी आणि शौर्य आनंदात राहिलो की तुला ते सहन होत नाही ना? आधी इथून निघून जा. असं म्हणत तिने मृणालला जोरात ढकललं. तेवढ्यात शौर्य पुढे आला आणि त्याने सोनियाच्या गालावर जोरदार थप्पड मारली. तुला अक्कल आहे की नाही? काही कारण नसताना मृणालला का ढकलत आहेस? त्यानंतर तो घरातल्या सगळ्यांकडे वळून ठाम आवाजात म्हणाला, माझी मृणाल मला परत मिळाली आहे आणि ही माझी मुलगी माही. आता यापुढे या दोघेही याच घरात राहतील. मृणाल आता मला सोडून कुठेही जाणार नाही. हे ऐकताच सोनिया संतापाने थरथरू लागली. ती शौर्याकडे पाहत ओरडली, काय बोलतोयस तू शौर्य? ही तुझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी तुला सोडून गेली होती. आता इतक्या वर्षांनी अचानक एका मुलीला घेऊन आली आणि ती तुझी मुलगी आहे असं सांगतोय? कुणासोबत तरी संबंध ठेवून ही मुलगी जन्माला घातली असेल आणि आता नाटक करतेय. तिच्यावर विश्वास ठेवू नकोस शौर्य. सोनिया. शौर्याचा प्रचंड संतापलेला आवाज संपूर्ण घरात घुमला. तो नित्या आणि विजीकडे पाहून म्हणाला, नित्या, विजी, माही आणि अभिनवला आत घेऊन जा. दोघींनी लगेच मुलांना घेऊन आत नेलं. त्याच वेळी सोनियाच्या नजरेत सिद्धार्थ तिथून निघून जाताना दिसला. ती पुन्हा शौर्याकडे वळली. शौर्य संतापाने म्हणाला, किती हिंमत आहे तुझ्यात? माझ्या मुलीच्या जन्मावरच तू चिखलफेक करते आहेस? तुझ्यासारख्याला ठार मारलं तरी कमीच आहे. सोनिया उपहासाने हसली. असं आहे का? म्हणजे माही तुझी मुलगी आहे. मग अभिनव कोण आहे? मला काही फरक पडत नाही. आज आपलं लग्न होणारच. तू माझ्याशी लग्न कर आणि कायदेशीररित्या अभिनव तुझाच मुलगा आहे हे सगळ्यांसमोर जाहीर कर. असं म्हणत तिने हातातलं मंगळसूत्र शौर्यासमोर पुढे केलं. हे घे, माझ्या गळ्यात बांध. शौर्य तिच्याकडे रोखून पाहत उभा होता. इतक्यात बाहेरून कोणीतरी मोठ्याने ओढत धावत येत असल्याचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडला. सोनिया शौर्याच्या हातात मंगळसूत्र देऊन त्याच्याकडून ते आपल्या गळ्यात बांधून घेण्यासाठी हट्टाने त्याच्याशी झुंज देत होती. शौर्य तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, सोनिया, नीट ऐक. कायद्याने माझी पत्नी फक्त मृणाल आहे, पण अभिनवसाठी मी नेहमी त्याचा बाबा म्हणूनच उभा राहीन. तो बोलत असतानाच घरात काम करणारे रामू काका धावत आत आले. शौर्य साहेब. काय झालं रामू? एवढे घाबरलेले का आहात? ते धापा टाकत म्हणाले, साहेब, मागच्या गेटमधून कोणीतरी नित्याबाईंना, त्यांच्यासोबत असलेल्या एका मुलीला आणि त्या छोट्या मुलीलाही उचलून घेऊन गेलं. हे ऐकताच शौर्य वेगाने मागच्या बाजूला धावला, पण तिथे पोहोचेपर्यंत कोणीच दिसत नव्हतं. मृणाल घाईघाईने खोलीत गेली. तिथे कोणीच नव्हतं. दुसऱ्या खोलीत फक्त अभिनव एकटाच बसलेला होता. ती घाबरून त्याला विचारू लागली, अभि, माही कुठे आहे? इथे कोण आलं होतं? अभिनव निरागसपणे म्हणाला, आंटी, त्या छोट्या एंजलला सिद्धार्थ मामांनी उचलून नेलं आणि नित्या आंटीही त्यांच्यासोबत गेल्या. हे ऐकताच मृणालच्या पायाखालची जमीन सरकली. ती रडतच शौर्याकडे धावत आली. शौर्य. त्यानंतर ती सोनियाकडे वळून संतापाने म्हणाली, सोनिया, माझ्या मुलीला आणि माझ्या बहिणीला लगेच सोड, नाहीतर मी तुला जिवंत ठेवणार नाही. क्षणात तिचा आवाज विनवणीमध्ये बदलला. ती सोनियाच्या पायांवर कोसळत रडू लागली. सोनिया, प्लीज, माझ्या मुलीची तब्येत आधीच ठीक नाही. डॉक्टरांनी तिला जास्त ताण देऊ नका असं सांगितलंय. माझ्या मुलीला सोड. सोनिया निर्विकारपणे म्हणाली, मी तुझ्या मुलीला काही करणार नाही. आधी हे मंगळसूत्र शौर्याच्या हातात दे आणि माझ्या गळ्यात बांधायला सांग. तिने आणखी काही कागद पुढे केले आणि या कागदांवर सही कर. यात लिहिलं आहे की तुला शौर्यावर कोणताही हक्क नाही. त्यानंतर शौर्यनेही सही केली की आमचं लग्न कायदेशीररित्या नोंदवलं जाईल. मृणाल थरथरत शौर्याजवळ आली.
दोन्ही हात जोडून ती रडत म्हणाली, माझ्या मुलीला वाचवा. मी आणि माझी मुलगी कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जाऊ. मी या कागदांवर सही करते. तुम्ही तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा, पण मला माझी माही परत द्या. असं म्हणत ती त्याच्या पायांवर कोसळली. शौर्यने तिला उठवलं. तो ठाम आवाजात म्हणाला, माही फक्त तुझीच मुलगी नाही, ती माझाही जीव आहे. माझा जीव गेला तरी माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. तू काळजी करू नकोस. सोनिया संतापाने म्हणाली, काय म्हणालास? तुझ्या मुलीला वाचवणार? मग आपल्या अभिनवचा कधी काही विचार केलास का? तोही तुझाच मुलगा आहे. आता कुठून तरी आलेल्या एका मुलीला तू स्वतःची मुलगी म्हणतोयस? अभिनवने हे ऐकलं तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलास का? तेवढ्यात बाहेरून आवाज आला, 1 मिनिट सोनिया. घरात सागर, अजय आणि गुप्तहेर सुरेश एकदम आले. सुरेश शौर्याकडे पाहत म्हणाला, शौर्य, ही मुलगी खूप मोठा डाव खेळत आहे. तुझी फसवणूक करण्याचा तिचा पूर्ण प्लॅन आहे. तुझ्या आयुष्यात आजपर्यंत जेवढ्या अडचणी आल्या त्यामागचं खरं कारण ही आणि हिचा भाऊ सिद्धार्थ आहेत. शौर्य अवाक होऊन म्हणाला, काय म्हणताय सुरेश? ही आता माझ्या मुलीला आणि बहिणीला पळवून नेऊन मला लग्नासाठी धमकावत आहे. सागर पुढे आला, शौर्य, सुरेश जे बोलतोय ते पूर्ण खरं आहे. मृणाल लग्न मंडपातून निघून जाण्यामागे सिद्धार्थच होता. सुरेश गंभीर आवाजात म्हणाला, त्याहूनही मोठं सत्य म्हणजे अभिनव तुझा जैविक मुलगा नाही. हे ऐकताच घरात उपस्थित असलेले सगळेच हादरले. राजेंद्र देशमुख, अमृता आजी, मृणाल, शौर्य सगळेच अविश्वासाने सुरेशकडे पाहू लागले. शौर्य थरथरत्या आवाजात म्हणाला, काय काय म्हणताय तुम्ही? मृणाल रडतच म्हणाली, सुरेश सर, आधी माझ्या मुलीला वाचवा, बाकीचं नंतर बोलू. पण सोनिया लगेच मध्येच म्हणाली, पाहिलं ना, तिच्या मुलीचा जीव धोक्यात आहे आणि हे लोक इथे वेगळ्याच गोष्टी बोलत आहेत. शौर्य, यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. अभिनव आपलाच मुलगा आहे. चल, माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांध. आपण तिघं आनंदाने राहू. सुरेशने तिच्याकडे रोखून पाहिलं. सोनिया, अभिनवचा खरा जैविक पिता कोण आहे हे मी ते सगळ्यांसमोर सांगू का? की आधी तू त्याला कुठे मारून पुरला आहेस ते सांगू? असं म्हणत त्याने आपल्या हातातला एक व्हिडिओ सगळ्यांसमोर चालू केला. सोनियाने थरथरत त्या व्हिडिओकडे पाहिलं. त्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि रवी यांच्यात झालेलं संभाषण स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर अचानक सोनिया तिथे येऊन रवीवर गोळी झाडताना, तसेच त्याच्या साथीदारांनी रवीचा मृतदेह तिथून घेऊन जातानाचे सर्व दृश्य त्यात स्पष्टपणे रेकॉर्ड झाले होते. सोनिया घाबरून शौर्याकडे पाहत म्हणाली, शौर्य, यावर विश्वास ठेवू नकोस. हे सगळे मिळून तुझी फसवणूक करत आहेत. शौर्याच्या डोळ्यात संताप उसळला. तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, छी, तू स्वतःला स्त्री म्हणून घेण्याच्या लायकीचीही नाहीस. एका मुलीचं शील मी नशेत असताना उद्ध्वस्त केलं. या अपराधी भावनेत मी किती दिवस जगलो माहिती आहे तुला? पण तू मात्र खोट्यावर खोटं बोलून आमच्या संपूर्ण कुटुंबाला फसवलंस. असं म्हणत त्याने तिची मान पकडली. तेवढ्यात सागर पुढे येत म्हणाला, शौर्य, हिचा हिशेब आपण नंतर करू. आधी नित्या, माही आणि बाकीच्यांना शोधणं महत्त्वाचं आहे. सुरेशही म्हणाला, त्याची काळजी करू नका. हा व्हिडिओ माझा सहाय्यक रघुनेच शूट केला आहे. तो नेहमी सिद्धार्थवर गुप्तपणे लक्ष ठेवत असतो. त्यालाच विचारू, सिद्धार्थ सध्या कुठे आहे? असं म्हणत त्याने लगेच रघुला फोन लावला. पण पूर्ण रिंग वाजूनही रघुने फोन उचलला नाही. हे पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. तेवढ्यात शांती सोनियाकडे पाहत दुःखाने म्हणाली, सोनिया, मी तुला नेहमी मुलीसारखाच आधार दिला, पण तू माझ्या मुलाचंच आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आता तुझा विचारही करावा वाटत नाही. हे ऐकताच सोनियाचा संतापनावर झाला. तिने आपल्या कपड्यांमध्ये लपवून ठेवलेलं पिस्तूल बाहेर काढला आणि शांतीच्या हातावर गोळी झाडली. आ! शांती वेदनेने किंचाळत खाली पडली. शौर्य आणि सागर तिच्याकडून पिस्तूल हिसकावून घेण्यासाठी धावले, पण त्याआधीच सोनियाने मृणालला पकडून तिच्या डोक्याला पिस्तूल लावलं. ती वेड्यासारखी ओरडली, शौर्य, नीट ऐक. ही जिवंत असेल तर कायम आपल्या दोघांच्या मध्ये उभी राहील. तू फक्त माझा आहेस आणि अभिनवचाही. माझ्याजवळ कोणीही आलं तर मी हिला गोळी घालीन. असं म्हणत ती मृणालला ओलीस ठेवून मागे सरकत कारमध्ये बसली आणि भरगाव निघून गेली. शौर्याने घाईघाईने आदेश दिला, बाबा, आईला लगेच रुग्णालयात घेऊन जा. काका, तुम्हीही त्यांच्यासोबत जा. आजी आणि काकू, तुम्ही घरातच सुरक्षित राहा. हे सांगून शौर्य, सागर, अजय आणि सुरेश चौघेही सोनियाच्या कारच्या मागे निघाले. सोनिया वेगाने कार चालवत होती. मृणाल तिच्या शेजारी बसलेली होती.
सोनिया तिरस्काराने तिच्याकडे पाहत म्हणाली, सुरुवातीपासूनच तू माझं आयुष्य हिरावून घेतलंस. आता तुझ्या मुलीला घेऊन येऊन तू मला आणि अभिनवला शौर्यपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करते आहेस का? तिच्या डोळ्यात वेडेपणा उतरला होता. मी तुला जिवंत सोडणार नाही. मला माझा शौर्य हवाच आहे. तुला मारल्याशिवाय तो मला मिळणार नाही, असं म्हणत तिने कार भरधाव वेगाने डोंगराळ भागाच्या दिशेने वळवली. सोनियाने संतापाने मृणालला बंदुकीच्या धाकावर ओढत गाडीत बसवलं आणि भरधाव वेगाने निघाली होती. तिच्या मागे शौर्य, अजय सागर आणि डिटेक्टिव्ह सुरेश यांच्या गाड्या धावत होत्या. अजयने चिंताग्रस्त स्वरात विचारलं, शौर्य, आपण आता सोनियाच्या मागे जाऊया का? की मृणाल, मुलींना आणि इतरांना पळवून नेलेल्या सिद्धार्थचा शोध घ्यायचा? सुरेश शांतपणे म्हणाला, नाही अजय, माझा अंदाज बरोबर असेल तर आत्तापर्यंत सिद्धार्थने तो जिथे लपला आहे ती जागा सोनियाला सांगितली असेल. त्यामुळे सोनियाचा पाठलाग करणंच आपल्यासाठी योग्य ठरेल. तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे, अजय म्हणाला. सर्वजण सोनियाच्या गाडीचा पाठलाग करत होते. ती गाडी शहराबाहेरील डोंगराळ भागाकडे जात होती. गाडीत मृणाल रडत सोनियाला म्हणाली, सोनिया, प्लीज, तुला माझ्याशी काही करायचं असेल तर कर, पण माझ्या मुलीला सोड. तिची तब्येत आधीच नाजूक आहे. सोनियाच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटलं. माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तू सुखात राहशील असं वाटलं का? आता मी तुला आणि तुझ्या मुलीला संपवेन आणि त्यानंतर मी त्याच्यासोबत आनंदाने जगीन. तू आता जिवंत राहण्याच्या लायकीची नाहीस. इतक्यात तिचा मोबाईल वाजला. फोनवर सिद्धार्थ होता. भैया, मी जवळच पोहोचले आहे. अजून 2 मिनिटात तिथे येते, असं म्हणून तिने फोन ठेवला. थोड्याच वेळात ती एका पडझड झालेल्या जुन्या वाड्यासमोर गाडी थांबवते. गाडीतून उतरून तिने मृणालचा हात जोरात पकडला आणि तिला बाहेर ढकललं. दुसरीकडे सोनियाचा पाठलाग करत असलेल्या शौर्यच्या गाडीची तिच्यावरची नजर चुकली. शौर्यने वैतागून कपाळावर हात मारला. छे, तिची गाडी कुठे गायब झाली? सुरेश, तुमच्या असिस्टंटला फोन करा. सिद्धार्थ नेमका कुठे आहे ते विचारा. सुरेशने अनेकदा फोन लावला, पण पूर्ण रिंग जाऊनही कोणी फोन उचलला नाही. तो घाबरत म्हणाला, शौर्य, काहीतरी गडबड आहे. माझा असिस्टंट कधीच फोन न उचलता ठेवत नाही. आता काय करायचं? क्षणभर सर्वांनाच काही सुचेना. शौर्य म्हणाला, सुरेश, आपण पोलीस आयुक्त विजयन सरांची मदत घेऊ. हो, पोलिसांची मदत असणं आता खूप गरजेचं आहे. सुरेशने लगेच पोलीस आयुक्त विजयन यांना फोन लावला. शौर्यने त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. सगळं ऐकल्यावर विजय सर म्हणाले, शौर्य, मी लगेच सोनियाचा मोबाईल ट्रॅक करण्याचे आदेश देतो आणि तुमच्या मदतीसाठी इन्स्पेक्टर राज तिथे पोहोचतील. मी सुद्धा लगेच त्या ठिकाणी निघतो. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. विजय सर आत्मविश्वासाने म्हणाले, यंग मॅन, काळजी करू नका. तुमची पत्नी, मुलगी आणि तुमच्या बहिणींना आपण सुरक्षित सोडवू. संपूर्ण पोलीस विभाग तुमच्या पाठीशी आहे. फोन ठेवताच पोलिसांनी सोनियाचा मोबाईल ट्रॅक करण्यास सुरुवात केली आणि सर्वजण त्या लोकेशनकडे भरधाव वेगाने निघाले. तर आजच्या भागात एवढंच. यानंतर पुढे काय होतं हे पहा आपल्या कथेच्या पुढच्या आणि या कथेच्या शेवटच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. येणारा पुढचा भाग हा या कथेचा अंतिम भाग असेल. धन्यवाद.